अजित पवारांच्या विजयाने सुरू झालेली यशस्वी घोडदौड त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलच्या विजयाने संपली आहे. बारामतीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण असलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा फक्त बारामतीतच नाही तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. कारण उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असताना सुद्धा अजित पवार स्वतः चेअरमन पदासाठी या निवडणुकीत उतरले होते. तब्बल 37 गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे 19,000हून अधिक शेतकरी सभासद आहेत. मागील 5 वर्षांच्या कालखंडात या संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळ काम करत होतं. तर नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनल आणि शेतकरी संघटकांचे कष्टकरी शेतकरी पॅनल अशी 4 पॅनल मैदानात होती. ज्यात अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलमध्ये मुख्य लढत झाली आणि चुरशीच्या लढतीनंतर अखेर अजित पवारांच्या पॅनलचा विजय झाला. दरम्यान हे सगळं होत असताना सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सहकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. ज्यातून त्यांना अजित पवारांचा माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय पटला नसल्याचं जाणवतंय. तर अजित पवारांच्या या विजयावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा.